नमस्कार मित्रो, मी आज आलोय छत्रपती संभाजीनगर पासून जवळच असलेल्या हॉटेल शिवार फॅमिली गार्डन रेस्टॉरंट मध्ये. मित्रो, इथे लोक खास नॉनव्हेज खाण्यासाठी येतात. इथले जे चिकन मटन आहे हे काळ्या ग्रेव्ही मध्ये आणि लाल ग्रेव्ही मध्ये बनवले जाते. माझ्यासोबत आहेत हॉटेलचे ओनर. आपला परिचय द्या. नमस्कार, माझं नाव गजानन दानवे. मी हॉटेल शिवारचा मालक ओनर बोलतोय. ऍक्च्युली आता 5-6 महिने झाले ओपनिंग करून हॉटेल. आणि एक खूपच म्हणजे शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर आपले हॉटेल आहे. आणि आमची स्पेशालिटी म्हणजे काळा रस्सा, घरगुती रस्सा आहे. म्हणजे सहसा कस्टमर आमच्या बीडबाय पासून इथं येतो आपल्याकडे फक्त काळा रस्सा खाण्यासाठी. तुमची स्पेशालिटी खास म्हणजे गावरान मसाले आणि काळा रस्सा. हो, गावरान. यासाठी लोक इथे जेवणासाठी येतात. नॉनव्हेज, चिकन, मटन ठेचा इथलं खाणं पसंत करतात. मित्रांनो, आपण शहरात राहत असाल किंवा शहर परिसरामध्ये राहत असाल तर हॉटेल शिवार फॅमिली गार्डन रेस्टॉरंट मध्ये इथल्या मटनची टेस्ट घेण्यासाठी जरूर एकदा या. दादा, आपल्याला हे हॉटेल चालू करून किती दिवस झाले? ऍक्च्युली 7 महिने झाले. 7. आपला जो रिस्पॉन्स आहे, इथे जे फॅमिलीसह लोक येतात तर जास्त करून इथे तुमच्याकडे कशाची मागणी होती? आमची नॉनव्हेजची आणि व्हेजची सरासरी दोन्ही बी नॉनव्हेज आणि व्हेजची मागणी होती. पण सहसा जास्त करून नॉनव्हेज मध्ये काळ्या रस्स्यासाठी आपली स्पेशालिटी आहे. अच्छा, म्हणजे काळ्या रस्स्यामध्ये आपले चिकन आणि मटन लोक खाणं पसंत करतात. हॉटेलचे मॅनेजमेंट आहे आणि तुमचे जे हायजेनिक कंडिशन आहे याचं व्यवस्थापन आपण कसं करता? ऍक्च्युली आपण सगळं पहिलेच मॅनेजमेंट करून ठेवतो. वेटर आणि कॅप्टन करते आपल्याकडे. आता सहसा आपल्याकडे फंक्शन हॉल पण आहे. फंक्शन हॉल साठी बी आपण बुकिंग घेतो. बर्थडे पार्टी, अॅनिव्हर्सरी अशा सहसा महिन्याला राहतात आपल्याकडे. तर ऍट ए टाइम आपल्याकडे किती लोक जेवण करू शकतात? ऍट अ टाइम आपल्याकडे 100ची कॅपॅसिटी आहे. आपल्याकडे त्यासाठी पुरेसा असा कर्मचारी वर्ग पण आहे, हे आम्ही बघितलेलं आहे. तर आपले ही जी सुविधा देता तुम्ही, तर याचे चार्जेस कसे आहेत? याचे चार्जेस म्हणजे आपले फक्त थाळीच्या नुसार आपले सगळ्यात कमी रेट मध्ये आपण जेवण देतो. मटनचे रेट आणि चिकनचे रेट कसे आहेत आपल्याकडे? आपल्याकडे चिकन आहे 160 रुपये प्लेट आणि मटन प्लेट आहे 220 रुपये. पण या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसऱ्या कुठल्या थाळ्या आहेत का? चिकन मसाला थाळी आहे. चिकन मसाला थाळी आपल्याकडे 330 रुपयाला आहे. त्याच्यामध्ये चिकन फ्राय भेटतं, चिकन प्लेट भेटते, अंड, सूप, राईस आणि भाकरी किंवा तंदूर म्हणजे जे लागतं ते. अच्छा, आपल्याकडे जो प्रशिक्षित असा कर्मचारी वर्ग आहे, कुक आहेत, त्यांच्या हाताला खास टेस्ट आहे, त्यामुळेच लोक इथं गर्दी करतात. आणि आपल्याकडे हे एक 5-7 महिन्यापासून आपण जे हॉटेल चालू केलंय त्यामुळेच लोक इथं गर्दी करतात असं आपलं म्हणणं आहे. आता जो माहोल आहे, प्रत्येक ठिकाणी हॉटेल शहरामध्ये खूप संख्या वाढलेली आहे. तुमच्याकडे जी गर्दी आहे याचं कारण काय असं? याचं कारण काय सर, आता सहसा सगळीकडे काळा रस्सा तयार होतोय. तर ते काळा रस्सा बी आमचे कुकला आता कमीत कमी झालेले सर 25 वर्ष. आणि तो 25 वर्षापासून काळा रस्सा बनवतोय. तर आता आमच्याकडे असे फीडबॅक येईल एक फॅमिलीचे, फक्त फॅमिलीचे फीडबॅक आहे की तुमचा जो आम्ही मटन चिकन खातो ना, तर आम्हाला सकाळी उठल्यावर काही त्रास होत नाहीये. म्हणजे त्याचं काही म्हणजे ऍसिडिटी होत नाही, काही नाही होत. म्हणजे तुमचा जो अॅक्युरेसी आहे काळ्या रश्श्याची ती परफेक्ट. तुमच्याकडे जे कस्टमर जेवण करतात त्यांच्या पोटाला त्रास होत नाही, याचं कारण तुमचे जे मसाले आहेत ते तुम्ही घरगुती वापरता की इतर कंपन्यांचे वापरता? नाही, घरगुती. अच्छा, त्यामुळे लोक येतात. बरं, तुमच्याकडे पार्सलची सुविधा पण आहे, तर ती तुम्ही कशी देता? पार्सलची सुविधा म्हणजे फक्त म्हणजे कस्टमर इथे येऊन पार्सल घेऊन जायचे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण. दादा, तुमच्याकडे फंक्शन मध्ये नेमकं काय काय कार्यक्रम अटेंड होतात? फंक्शन मध्ये आपल्याकडे बर्थडे पार्टी होती, अॅनिव्हर्सरी किंवा सहसा आता एंगेजमेंट बी झालेली. अच्छा. आणि आपला फंक्शन हॉल आहे 1000 स्क्वेअर फूटचा. अच्छा. आणि त्याच्यात 100 कॅपॅसिटी आहे पर्सन. अच्छा, म्हणजे ऍट ए टाइम 100 पर्सन तुमच्या इथे येऊन छोटे मोठे कार्यक्रम सादर करू शकतात. अच्छा, तर तुम्ही यांना जी सुविधा देता, तर तुमचा हॉल जे आहे हा एसी आहे की नॉन एसी आहे? एसी हॉल, सर्व एसी. त्याचे जे चार्जेस असतील हे निश्चितच आपल्या खिशाला परवडण्यासारखे असतील. हो, बरोबर. आपल्याकडे चिकन मटन ही स्पेशालिटी आहे. हो, बरोबर. आणि जेवणामध्ये आपण कस्टमरला नेमकं थाळीमध्ये काय काय देता?
ऍक्च्युअली आता थाळीमध्ये कसं राहतं, आपण चिकन प्लेट देतो. चिकन प्लेट मध्ये 5 पीस राहते आणि चिकन फ्राय मध्ये 5 पीस राहते आणि एक अंड, एक राईस आणि सूप आणि सलाड, हे असं मिळून आपण चिकन मसाला थाळी देतो त्यांना. आणि कस्टमरला लागले तर तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा तंदूर देताय. हा, बाजरीची भाकर किंवा तंदूर किंवा अच्छा. चपाती ओके. असं त्यांच्या याच्यानुसार. अच्छा. दादा, आपली स्पेशालिटी आणि आपलं जे व्हेज आणि नॉनव्हेजची टेस्ट मी इथे घेण्यासाठी नेहमीच येतोय. मला ही टेस्ट खूप आवडलेली आहे. तर अशीच सेवा आपण ग्राहकांना द्यावी. मित्र, शहरापासून अतिशय हक्केच्या अंतरावर असं हे शिवार फॅमिली रेस्टॉरंट आहे. जरूर इथे तुम्ही व्हेज नॉनव्हेज ची टेस्ट घेण्यासाठी एकदा या. इथली चव चाखा, निश्चितच आपल्याला आवडेल. दादा, यानंतरही तुमचा काही नवीन उपक्रम आहे का काही करण्याचा? नवीन उपकरण आता आपण ते थोडक्यात चिकन तंदूर चालू करणार आहे. अच्छा. चिकन कबाब बनते, म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण चालू करणार आहे. अच्छा अच्छा. आणि आता कसं आहे, ह्या पट्ट्यामध्ये ह्या एरियामध्ये सगळं बाहेरून मटण घेऊन येतात, आपण बनवून देतो त्यांना. म्हणजे ते चालू आहे सध्या ह्या पट्ट्यामध्ये. त्याच्यामुळे आपण थोडं चिकन तंदुरी, चिकन कबाब आपण थोडं थांबलेलं आहे. पण आपल्याला आता आम्ही एक स्टाफ जॉईन घेतलेला, हायर केलेला आहे तंदूर, स्पेशल तंदूर साठी. तर तो मास्टर आहे त्याच्यात, चिकन तंदुरीसाठी, चिकन कबाब साठी. मित्र, इथे जे शिवार फॅमिली गार्डन मध्ये जे कुक आहेत ते स्पेशलिस्ट आहेत. त्यामुळं त्यांची जी चव आहे हाताची, ती चाखण्यासाठी शहरवासीय तसेच ग्रामीण